ज्या महापुराणाचे अंतर्गत हे नर्मदा पुराण आहे ना, ते स्कंद महापुराण. त्याचा विषयच हा आहे की भारतातल्या सगळ्या तीर्थांचं वर्णन. आणि त्याच्यामध्ये रेवाखंडाचं वर्णन आहे, नर्मदा माईच्या काठच्या तीर्थाचं वर्णन आहे. काशीखंड सुद्धा त्या स्कंद पुराणातच येतो. हिमालयाच्या क्षेत्रांचं वर्णन करण्यासाठी केदारखंड म्हणून. आणि त्यासोबतच आता आपल्या पंढरपूरचं महात्म्य असेल, आपल्या आळंदीचं महात्म्य असेल, ते स्वय्य खंडामध्ये आणि आसपासचं अजूनही काही प्रकरण आहेत. दक्षिण भारतातलं सुद्धा व्यंकटाद्री पर्वताचा इतिहास असेल. स्कंद पुराणाचा विषयच मुख्य विषय हा आहे की वेगवेगळ्या भारतातल्या सर्व तीर्थांचं वर्णन, तिथल्या अधिष्ठातृ देवता, स्थान देवता, या सगळ्यांचं वर्णन, त्यांचं महात्म्य वर्णन, तीर्थांचंच नाही पुराणांच्या सुद्धा महात्म्याचं वर्णन हा स्कंद पुराणाचा मुख्य विषय. म्हणून तुम्ही पाहाल तर भागवताचं महात्म्य सुद्धा स्कंद पुराणात प्राप्त होतं. रामायणाचं महात्म्य सुद्धा स्कंद पुराणात प्राप्त होतं. शिवपुराणाचं महात्म्य सुद्धा स्कंद पुराणात प्राप्त होतं. सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या पुराणांचं महात्म्य, क्षेत्रांचं महात्म्य, तीर्थांचं महात्म्य हे वर्णन करणं हे या मुख्य पुराणाचा विषय. आणि त्यातल्या त्यात रेवाखंड जो हे नर्मदा पुराण आहे त्याच्या बाबत तर असं आहे की जोपर्यंत रेवाखंडाचं नीट अध्ययन करत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा दुसऱ्या क्षेत्रांचं महात्म्य हे सुद्धा लक्षात येणं अवघड राहतं. बरं, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली नाहीये, जो नर्मदा माईच्या काठावर गेलेला नाहीये, त्याला इतर नदीबद्दल काय श्रद्धा असते, तीर्थाबद्दल काय भाव असतो, असायला पाहिजे, हा तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत मनुष्य ह्या नर्मदा पुराणाचा अध्ययन करत नाही किंवा नर्मदा माईच्या काठी जाऊन प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेत. यासाठी खूप आवश्यक आहे की एकदा तरी, म्हणून म्हण आहे बरं, जन्माला यावं आणि नर्मदे काठी जावं. जन्माला यावं आणि एकदा तरी परिक्रमा करावी. आपल्याला शक्य झालं तर पायी परिक्रमा करावी. खूप धन्य आहोत आपण. एक असे साधक आहेत की 5-5 वेळेस पायी परिक्रमा ही सोपी का? खूप अवघड आहे, खूप मोठं तप आहे. पण असे साधक इथं आहेत. शक्य झालं तर पायी करावं. ज्याने श्रम आपल्याला शारीरिक श्रम सुद्धा होईल. तन, मन आणि धन ह्या तिन्ही ज्यावेळेस युक्त आपण होतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा परिपूर्ण फळ हे आपल्याला कुठल्याही क्षेत्राचं, तीर्थाचं प्राप्त होत होता असं श्री मार्कंडेय महामुनी वर्णन करतायत राजा युधिष्ठिराला. राजा, नर्मदा माईचा महिमा अगाध आहे. ही साक्षात भगवान शंकरांचं की हे असं दिव्य स्वरूप आहे. अच्छा, भगवान शंकर आता सृष्टीच्या उत्पत्तीचे देव कोण? ब्रह्मदेव. त्यांच्याद्वारे सृष्टीची उत्पत्ती होती. सृष्टीचं पालन करतात भगवान श्रीहरी महाविष्णू. आणि सृष्टीचा संहार करण्याचं दायित्व म्हणा, सेवा म्हणा, हे करत असतात साक्षात भगवान शंकर. हे त्यांचं कर्तव्य. तर होतं असं की आता भगवान शंकर प्रलय करतात तर त्यासाठी थोडीशी उग्रता, थोडासा क्रोध, थोडासा आवेश हा सुद्धा आणावा लागतो. तसे मुळात ते करुणेची मूर्ती आहे. कर्पूर गौरम करुणावतारम असंच त्यांचं वर्णन. पण थोडासा क्रोध, थोडासा आवेश हा प्रलयाचं कार्य करायचं म्हणल्यावर आणावा लागतो.
अनुशासन नीट व्हायचं असेल, एखादा चुकीचा वागत असेल, प्रेमाने बोलून होतं का नसतं? थोडासा आवाज वाढल्याशिवाय काम होत नाही, हा अनुभव आहे. पण आता म्हणून असं आहे की भगवान शंकरांचे सुद्धा विविध स्वरूप आहे, पण भगवान शंकरांचं सेवन केलं तर आपल्याला सगळ्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. थोडस हळू बोला म्हणा तिकडं. भगवान शंकर हे प्रलयाचे देवता असल्यामुळे, संहाराचे देवता असल्यामुळे थोडीशी उग्रता ही आपल्याला जाणवते. त्यांच्या उपासकामध्ये सुद्धा तो करारीपणा येतो. पण देवाचे जे वेगवेगळे स्वरूप आहेत त्याच्यामध्ये भगवान शंकरांची त्यांचा मूळ स्वभाव हा करुणेचा आहे लक्षात. आणि भगवान शंकरांनी एक करुणेचं एक वेगळं सेक्शन करून टाकलं, एक वेगळा विभाग करून टाकला. मला कधी कठोरता धारण करावी लागली तरी जी कधी कठोर राहणार नाही, जी फक्त सुख आणि सुखच देईल, जी फक्त आनंदच देईल, अशी माझी एक शक्ती पाहिजे. आणि ती प्रकट केलेली शक्ती म्हणजे नर्मदा मैया की. म्हणून तुम्ही पहा, मातृत्वाचे सुद्धा जितके वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दुर्गा माताई आहे, काली माताई आहे, अजून काय लक्ष्मी माताई आहे, सरस्वती माताई आहे. आता सगळ्याच्या सगळ्या त्यांच्या त्या विभागा, अन्नपूर्णा माताई त्या विभागाचं काम करतात. म्हणून देवीची आरती म्हणताना आपण काय म्हणतो दुर्गा मातेची? ओम जय जग जननी जय जय मैया जग जननी जय जय. त्या मातेला जगजननी म्हणले. आणि ती जगजननी कधी आई कधी रागात आल्यावर चापट मारते, क्रोध करते, चला कधी आपल्या लेकराला चुकत असेल तर घराला चापट मारते. पण मावशी वगैरे कशी असते, ती जास्त मारत नाही, फक्त चॉकलेट देते, ती फक्त गोड बोलते. पार्वती माता, जगज्जननी जगदंबा माता, दुर्गा माता ह्या सुद्धा मातृत्वाच्या शक्ती आहेत. पण कधी कधी साधक चुकत असला तर त्या क्रोध करतात, पण ती कधीच क्रोध करत नाही. नेहमी ती आनंद देते, ती म्हणजे नर्मदामाई. मग नर्मदामाईच्या आरतीमध्ये ओम जय जगदानंदी मैया जय आनंद. जी फक्त आनंद देते, जी फक्त सुख देते, ती म्हणजे नर्मदामाई. बरं, म्हणून नर्मदामाईला जगजननी नाही म्हणलं तर नर्मदामाईला आनंद करते. ती जगद आनंदी आहे, ती जगाला आनंद देणार. नर्मदा शब्द हा 2 अक्षरांनी मिळून बनलेला आहे. नर्म शब्दाचा अर्थ होतो आनंद, आणि दा म्हणजे देणारी, ती फक्त आणि फक्त आनंद देणारी आहे ना, ती म्हणजे मा नर्मदा आहे. लक्षात घ्या. तुम्ही नर्मदेच्या काठी गेलात तर तुम्हाला आनंद मिळाला नाही, तुम्हाला सुख मिळालं नाही, तुमचं कल्याण झालं नाही असं होऊ शकत नाही. का हो? जसं कारण नर्मदा माईच्या मूळ स्वभावच तिचा सुखरूप आहे, आनंद रूप आहे. आनंदाची डोही आनंद तरंग हा अनुभव आपण साधक वृत्ती घेऊन नर्मदा माईच्या काठावर ज्यावेळेस राहतो त्यावेळेस निश्चित आपल्याला प्राप्त होतो. जसं चंदन दुर्गंधी देऊ शकतं का? चंदनासोबत तुम्ही कसाही प्रकारचा व्यवहार केला, तुम्ही कुल्हाडी घेतली आणि घाव घातला चंदनाच्या वृक्षावर, काय दिलं? कुऱ्हाडीला काय लागेल? सुगंध लागेल. तुम्ही त्याला उगाळलं तरी काय येईल? सुगंध येईल. तुम्ही त्याला जाळून टाकलं तरी काय येईल? सुगंध येईल.
चंदनासोबत कसल्याही प्रकारचा व्यवहार केला तरी चंदन दुर्गंधी देऊ शकत नाही. चंदन फक्त आणि फक्त सुगंधीच देतं. त्याप्रमाणे साधक कुठल्याही भावाने का होईना ज्यावेळेस नर्मदा माईच्या काठावर पोहोचतो ना, त्याचं निश्चित कल्याणाने कल्याणच होतं, त्याचं अकल्याण होऊ शकत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गती गच्छति, त्याची कधी दुर्गती होत नाही. म्हणून आवश्यक आहे की आपण श्रद्धेने नर्मदा माईच्या तिचं सेवन करा आणि अहंकार रहित होऊन सेवन करा. नर्मदे हर म्हणतो ना, आता साधू संत त्याचे वेगवेगळे अर्थ सांगतात. नरके मद को जो हर ले वो है नर्मदे हर. आपण एखादा अहंकार करून गेलो की मी तर अशीच परिक्रमा करणार, त्यांनी ते करून दाखवलं मी हे करून दाखव, असं होत नाही. तर आम्ही जाऊ तर आम्ही टीमनीच जाऊ, कुठल्याच नियमाचा अहंकार नसतो. अहंकार जर असला तर तो मात्र नर्मदा माई ठेवत नाही. म्हणून नरके मदको जो हरले सोई नर्मदे हर. खूप विशेष महान महती नर्मदा मैयाची. जे कोणी परिक्रमा करतात, आता पायी करतात ते तर धन्य आहेतच, पण आता कोणी सायकलनी करतं, कोणी गाडीनी करतं, ठीक आहे, हरकत. जितका आपल्याला श्रम झाला, जितकं आपली तपस्या झाली नर्मदा माईच्या काठी, तितकं विशेष फळ पुण्य आपल्याला प्राप्त होतं. बरं होतं असं. आता काही जण गाडीने करतात, गाडीने करण्यामध्ये सुद्धा थोडा साधनेचा भाव, थोडा श्रद्धेचा भाव हा असणं आवश्यक आहे. आपण नर्मदा माईच्या काठी जातो तर ती काही फॅशन म्हणून जात नाही, ती काही ट्रेंडिंग म्हणून जात नाही. आपण पायी जात असलो तर ती काही ट्रेकिंग म्हणून जाऊ नये, एन्जॉयमेंट म्हणून जाऊ नये, तपस्या म्हणून जा. गाडीने जरी केली तर लक्षात ठेवा, तिथं जे मुख्य तीर्थ क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचं दर्शन करावं. गाडीमध्ये चलत असताना अखंड नर्मदा माईचं नामस्मरण करा. तिचं आता आम्ही मागे नर्मदा परिक्रमा केली होती आणि असंच नर्मदा पुराण सांगत परिक्रमा केली होती. आमचा नियम गाडीमध्ये बसलं तरी नामस्मरण चालू पाहिजे. सकाळी भजन असलं पाहिजे, दुपारी नामस्मरण असलं पाहिजे, संध्याकाळी हरिपाठ असला पाहिजे. जोरजोरात नाही करा वाटलं तर मनातल्या, पण गप्पा कोणी मारायच्या नाही. जितका आपण मौन राहतो, जितका आपण नामस्मरण करतो, तितकी शक्ती अर्जित होत असते. गाडीत सुद्धा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहि मां, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, अखंड त्याचे. आणि लोकांना इतके छान छान अनुभव येतात. फक्त पायी परिक्रमा करणाऱ्यांनाच अनुभव येतात असं नाही. बरं, गाडीने सुद्धा परिक्रमा जर आपण केली आणि जर श्रद्धेने आपण केली तर निश्चित चांगला अनुभव होतात. मला सांगायला आनंद होतो, आपला नर्मदे हर संघ, आपलं हे सोमनाथ ट्रॅव्हल्स, मी पुष्कळ साधकांना विचारलं, ह्याबाबत बोललो. बरं, आत्ताच आमच्या परिचित पुष्कळ चिंचवडचे लोक नर्मदा परिक्रमा आत्ताच आपल्या ह्याने करून आले. म्हणलं तुम्हाला कसं वाटलं, तुमचा अनुभव कसा आहे? इतकी छान प्रतिक्रिया दिली की बाबा आम्हाला खरंच ट्रिप केल्यासारखं नाही, आम्हाला तीर्थयात्रा केल्यासारखं. म्हणून अधिकाधिक संख्येने आपण ह्या चांगल्या सुविधेचा लाभ घ्या. तीर्थयात्रा काढणारे पुष्कळ असतात, पण साधक वृत्ती असणारे लोक हे खूप कमी असतात. आनंद वाटतो की जे निस्पृह आहेत, ज्यांना काहीच अपेक्षा नाही, असे सुद्धा नर्मदा परिक्रमा काढतात, असे सुद्धा तीर्थयात्रा काढतात. ह्याचा लाभ घेणं आवश्यक आहे. ज्यांना उत्तर वाहिनीची नर्मदा परिक्रमा शक्य आहे त्यांनी उत्तर वाहिनीची करावी, जास्त वेळही लागत नाही, अल्पावधीत होऊन जाते. तर विशेष महत्व आहे. बरं, कुणाला थोडा बहुत वेळ असेल, आता वेळ असला तर हातामध्ये वेळ आहे, अवकाश आहे,
आता लोक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अजून कधी कधी वेळ असला की ट्रिपला फिरायला जातात. नर्मदा माईच्या काठावर जावं आणि जिथं आपलं मन रमेल तिथं काठावर राहून काही ना काही अनुष्ठान करा. नामस्मरणाचा असेल, एखाद्या ग्रंथ पारायणाचा असेल. तुम्हाला मोठं अनुष्ठान शक्य झालं हरकत नाही, छान गोष्ट आहे. पण ते नाही शक्य झालं तर छोटे छोटे अनुष्ठान तरी सुद्धा करणं हे विशेष फलद्रूप होतं बरं नर्मदा माईच्या काठावर. एखादं ज्ञानेश्वरी पारायण असेल, एखादं गुरुचरित्र पारायण असेल, एखादं भागवत पारायण असेल, गाथा पारायण असेल, दासबोध पारायण असेल, अशा विविध पारायण इत्यादी जर आपण केले, विविध एखाद्या संख्येमध्ये ह्या एखाद्या मंत्राचा मी 1.25 लाख जप करतोय असं एक अनुष्ठान रूपाने जर आपण नर्मदा माईच्या काठावर राहिलो ना, शीघ्र नर्मदा माई कृपा करून तुम्हाला विशेष अनुभूती प्रदान करते. अरे कित्येक साधक कोणाला कन्येच्या रूपामध्ये, कोणाला सुवासिनीच्या रूपामध्ये, कोणाला वृद्धीच्या रूपामध्ये नर्मदा माई दर्शन देते. नर्मदा माईच्या काठावर विशेष सिद्धांचं सुद्धा दर्शन होतं. कित्येक जणांना स्वामी समर्थांचं दर्शन हे नर्मदा माईच्या काठावर झालं. कित्येक जणांना शेगावच्या गजानन महाराजांचं आजही दर्शन नर्मदा माईच्या काठावर झालं. कुणाला साईबाबांचे अनुभव होतात, कुणाला धुनीवाले दादांचे अनुभव होतात, कुणाला आपले गेलेले सद्गुरू त्यांचे अनुभव. अच्छा, कुणाला जर गुरु प्राप्तीची इच्छा असेल तर असं आहे, आणि संभ्रम असेल मनामध्ये की मला चांगले गुरु भेटले पाहिजे, त्या गुरु प्राप्तीच्या संकल्पाने सुद्धा जर नर्मदा परिक्रमा केली ना तर निश्चित गुरु प्राप्ती होते ना. आणि चांगले ज्ञानी सिद्ध गुरु प्राप्त होतात. हा अनुभव आपल्याला पाहिजे तसे आपल्यासाठी सुयोग्य असणारे गुरु प्राप्त होतात. कारण भगवंताची भगवतीची कृपा असल्याशिवाय साधे साधुसंत भेटत नाही, तर आपले गुरु मिळणं तर वेगळी गोष्ट, उच्च गोष्ट. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, हे आवश्यक आहे जीवनात. पण असं सुद्धा आहे, विनु हरी कृपा मिलाई नाही संता. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही, जोपर्यंत आपण चांगले साधक होत नाही, तोपर्यंत गुरु महाराजही मिळणं अवघड असतं. एकदा आपण योग्य झालो, आपली तपस्या परिपक्व झाली की गुरु आपयास भेटे असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. आणि ती तपस्या परिपक्व होण्याचं स्थान म्हणजे नर्मदा माईचा तट आहे. असा कोण सिद्ध आहे, असा कोण साधू आहे, असा कोण संत आहे तो नर्मदा माईच्या काठी येत नाही. सर्व सिद्धांती तुम्हाला मांदियाळी एका नर्मदा माईच्या ठिकाणी भेटेल. हिमालयातले सिद्ध महापुरुष हे तुम्हाला नर्मदा माईच्या काठी भेटेल. आता काही वर्षापूर्वी ओंकारेश्वरला एक खूप श्रेष्ठ संत होऊन गेले, स्वामी रामानंद सरस्वती महाराज. आणि एकदा अमावस्येचा पर्व होता आणि तिथं ते दूर, आता त्यांचा आश्रम तुम्ही पाहिला असेल, मार्कंडेय संन्यास आश्रम, ते अन्नपूर्णा आश्रमाच्या शेजारीच तर तो आश्रम आहे. तर तिथं स्वामीजी महाराज राहत होते आणि संध्याकाळची वेळ होती आणि त्यांच्यासोबत काही साधू संन्यासी, त्यांचे गुरुबंधू वगैरे आणि शिष्य वगैरे बसलेले होते. आणि तितक्यात अमावस्येची रात्री होती आणि एक मोठा लख प्रकाश, तेजपुंज प्रकाश हा वरून येताना दिसला आणि जिथं ओंकारेश्वराचं मंदिर आहे तिथं उतरताना दिसला, मग नर्मदा माईमध्ये उतरताना दिसला. सगळे म्हणाले की अरे काय आता हे दिसणाऱ्याला दिसतं बरं. विमूढानाम पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषः, कोणाला दिसू शकतं त्याचे साधनेचे नेत्र हे उघडे आहेत ना, साधना करून करून त्यांचे चक्षु दिव्य झाले. दिव्यं ददामि ते चक्षुः पश्यामि योगमैश्वर. ज्याला भगवंतानी त्या दिव्य अंतर्नेत्राचं दान दिलेलं आहे त्याला हे प्रत्यक्ष होतं. आम्हाला ज्यावेळेस आम्ही
मांडव्य गुहेच्या स्थानावर होत. त्यावेळेस मध्यरात्री साधना करायचा योग येत होता बरं. आता चारही वेळची संध्या असेल, 4 वेळेस उपासना असेल, हे आम्हाला मैया करवून घ्यायची. सकाळची संध्या, दुपारची संध्या, संध्याकाळची संध्या आणि एक तुरीय संध्या म्हणून असते मध्यरात्री. तर आता सगळं सोडून मैयाच्या किनारी तेवढ्यासाठीच होतो. तर मग मध्यरात्री जायचं मैयाच्या तटावर आणि तिथं मग जप करायचा. तिथं हा अनुभव प्रत्यक्ष आला. ज्या विमानांचं आपण वर्णन ऐकतो पुराणांमध्ये, भागवतामध्ये ज्या दिव्य विमानांचं वर्णन आपण वाचतो ऐकतो, शिवपुराणामध्ये कैलासातल्या ज्या दिव्य विमानांचं वर्णन आपण ऐकतो वाचतो ना, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन हे नर्मदा माईच्या काठावर होतं बरं. तिची कृपा झाली, आपली परिपक्वता झाली की एक एक गोष्ट उलगडायला लागली. सिद्धांचं आवागमन यम सत्तरा प्रपठन उमान पश्यति खेचरः, असे काही मंत्र आहेत, अशा काही साधना आहेत, अशा काही उपासना आहेत की त्यांनी सिद्धांचं दर्शन, उपासना त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो आणि नर्मदा माईच्या काठावर तो शीघ्र प्राप्त होतो. आमच्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला जर दर्शन होऊ शकतात तर साधू संतांना, श्रेष्ठ योग्यांना, ज्ञानांना होणं तर सरळच. तर ते त्या रामानंद सरस्वतींनी पाहिलं आणि त्यांच्या शिष्यांनी विचारले की महाराज हे काय? तर ते म्हणले गोरक्षनाथ महाराज आलेले आणि त्यांनी ओंकारेश्वराचं दर्शन केलं, नर्मदा मैयामध्ये अवघात. गोरक्षनाथ महाराज. आता शिष्य तर शिष्यच, गुरु असंच काहीतरी म्हणाले असं वाटलं त्यांना. महाराज ते म्हणाले प्रमाण काय? चल म्हणाले. आश्रमाचा एक कोपरा होता, आश्रमाच्या बाहेर गेले नाही, बस त्या कोपऱ्यावर गेले आणि जसं कोपऱ्यावर गेले तो जो दिव्य जो तेजाचा पुंज होता, जे दिव्य तेज होतं, ते जे ओंकारेश्वर मंदिरामध्ये उतरलेलं होतं, जे नर्मदा माईच्या प्रवाहामध्ये जिने अवगाहन केलं होतं, ते सरळ तेज समोर येऊन उभं राहिलं आणि डोळे जळजळ करायला लागले. त्या शिष्याने ज्यांनी शंका उपस्थित केली होती आणि घनगंभीर आवाजामध्ये अलाख निरंजन, अलाख निरंजन, अलाख निरंजन हे स्वर ऐकले. घाबरवून गेला. त्या गुरूंना तर लक्षात आलं, त्यांनी नमस्कार केला, आशीर्वाद देऊन गोरक्षनाथ महाराज गेले आणि गेल्यावर आता डोळ्यासमोर सगळे काजवे चमकताय. काय होतंय काही कळत नाही. गुरु महाराज काय झालं? गुरु महाराजांनी म्हणाले की तू शंका उपस्थित केलीस ना, म्हणून गोरक्षनाथ महाराज प्रत्यक्ष आले. तुला त्यांचं दर्शन सहन झालं नाही. असे कित्येक सिद्धांचे असे प्रसंग आहेत की त्यांना दर्शन होतात. कित्येक जणांना, कित्येक साधकांना, कित्येक योग्यांना, कित्येक ज्ञानांना मार्कंडेय महामुनींचं सुद्धा दर्शन, कित्येकांना गोरक्षनाथ इत्यादी महापुरुषांचं दर्शन होतं. त्या गुरु महाराजांनी सांगितलं की हा नर्मदा माईचा महिमा आहे. मोठ्यातला मोठा सिद्ध, मोठ्यातला मोठा योगी, मोठ्यातला मोठा ज्ञानी हे सगळे इथे येतात. म्हणून एका नर्मदा माईचं जर सेवन केलं तर सगळ्याच्या सगळ्या ज्ञानी, सिद्ध, तपस्वी महापुरुषांचं, त्यांच्या कृपेचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ झाल्याशिवाय राहत. हे विशेष महिमाने नर्मदा माईच होता. असं कोण असा महापुरुष? दृश्य जगतामध्ये सध्याचे महान सिद्ध संत आता जे ह्या 100-150 वर्षामध्ये जे होऊन गेले, त्यांच्यापैकी दत्तप्रभूंना नित्य बोलणारे, रोज बोलणारे, स्वप्नामध्ये दर्शन झालं, ध्यानामध्ये दर्शन झालं असं नाही, प्रत्यक्ष रोज बोलणारे वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामीजी महाराज अख्खं भारत भ्रमण केलं आणि आपला आयुष्यातला शेवटचा सगळ्यात मूल्यवान काळ हा नर्मदा माईच्या काठी घालवला. बरं कुठं घालवला? गरुडेश्वर भगवान की जय.
गरुडेश्वराच्या ठिकाणी घातलं. आता गरुडेश्वर हे विशेष स्थान आहे बरं, सिद्ध स्थान. एकदा होता असं की गजासूर नावाचा असुर, तर तो गजासूर नावाचा असुर हा असुरच होता. आणि आता जसं आसुरी वृत्ती असते तसंच त्याचंही आसुरी आचरण होतं. आता देवांचं आणि असुरांचं, देवांचं आणि दैत्यांचं हे नेहमी गुरुजी, देवांचं आणि दैत्यांचं हे वैर, जन्मजात वैर आहे, स्वाभाविक वैर होता. असं गरुड देव जातात भगवान श्रीहरी महाविष्णूंकडे असुरांचा त्रास झालाय. भगवान महाविष्णू यांनी गरुडाला इशारा केला की बघ बाबा त्या गजासुराचा त्रास होतोय म्हणे. आता पक्षीराज गरुड हे विशेष बलवान आहेत बरं, सामान्य पक्षी नाहीत, महाबलवान असं त्यांचं सामर्थ्य. असे असणारे पक्षीराज गरुड हे आकाशातून विचरण करत होते. त्या गजासुराला पकडावा असं जिथं तो गजासूर होता तिथं त्यांनी झपटा मारला. झपटून तिथं आले आणि त्या गजासुराचा नाश केला. गजासुराला त्याला मारलं आणि त्याला घेऊन, त्याचं शरीर घेऊन हे उंच आकाशामध्ये उडाले. आता एखादी वजनदार गोष्ट घेऊन जर उडाले तर काय होईल? पडायची शक्यता असते की नसते? आता होतं असं की त्याचं मस्तक पडतं खाली. जसं ते मस्तक पडतं, नर्मदा माईचा प्रवाह असतो, तसं त्याचं शरीर दिव्य होतं आणि तिथं मस्तकाला करोटी म्हणतात, कोटरी म्हणतात, असं वेगवेगळे ती त्याची त्या प्रवाहात पडते आणि तिथं एक विशिष्ट तीर्थ तयार होतं. करोटीश्वर भगवान की. आणि त्याचं शरीर दिव्य होतं, तो मुक्त होतो आणि दिव्य शरीराला प्राप्त होतो. जसं दिव्य शरीराला प्राप्त होतो तो विचार करतो, वाह काय महिमा. आतापर्यंत मी आसुरी शरीरामध्ये होतो आणि आसुरी शरीरामध्ये होतो तर आसुरी भावाने, राक्षसी भावांनी, दैत्य भावाने माझी बुद्धी त्याच्यामध्ये भ्रमित होती. पण आज आयुष्यभर आसुरी कर्म करून सुद्धा आज माझी सद्गती होते. हे कशाचं फळ आहे? हे फळ नर्मदा माईच्या त्या प्रवाहाचं फळ आहे की ह्या प्रवाहाच्या त्या दिव्य तीर्थाच्या योगाने मी आसुर योनीमध्ये मधून मुक्त झालो आणि आज दिव्य रूपाला प्राप्त झालो. आता ह्या संधीचा, या आसुर योनीमधून मुक्त झालेल्या संधीचा मी लाभ घेतला पाहिजे हे लक्षात घेऊन तो असुर गजासूर जो आहे तपस्या करू लागतो. बघा, धन्य ही भारतभूमी, धन्य ही आपली देवभूमी की इथं तुम्ही कुठल्याही स्तरामध्ये जन्म घ्या, तिथं तुम्हाला सज्जन भेटणार म्हणजे भेटणार. एक मनामध्ये एक सात्विकतेचा कुठं ना कुठं अंश असतो. आता असुर जरी झाला, राक्षस जरी झाला तरी त्याच्यामध्ये सुद्धा चांगले भक्त जन्माला आले की नाही? प्रल्हाद हा राक्षस कुळामधला किती श्रेष्ठ महान भक्त झाला. विभीषण हा साक्षात त्या रावणाचा भाऊ होता. तर तसंच होत असं की त्या गजासुराची बुद्धी शुद्ध होते. नर्मदा माई ही फक्त शक्ती देत नाही, नर्मदा माई ही फक्त सिद्धी देत नाही, नर्मदा माई ही सगळ्यात पहिल्यांदा तुमची बुद्धी शुद्ध करते. हे लक्षात ठेवा. नर्मदा माईकडे जर मागायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा काय मागावं? हेच मागावं की माई माझी बुद्धी शुद्ध होते. आणि लोक तेच मागत नाही. बरं, लोकांना म्हणलं की राग येईल. एखाद्याला म्हणलं ना, काय वय झालंय, पायाने चालता येत नाही का, तो म्हणतो हो वयानुसार पायाने झाले बाबा, थोडेसे अशक्त झाले. कंबर वाकू देत नाही का? हो वाकू देत नाही.
काय तब्येत काय अशक्तपणा? हो अशक्त. कंबर खराब आहे, पाय खराब आहे, हात खराब आहे म्हणलं तर माणूस ठीक आहे म्हणतो. आणि डोकं खराब आहे म्हणलं राग येतो त्याला. पण खरी गोष्ट ते नीट करायची आधी आवश्यक. म्हणून आपल्या धर्म परंपरेमध्ये सर्वाधिक महत्व हे सद्बुद्धीला दिलं ना. वेदामध्ये सर्वोच्च मंत्र मांडल्या जाणाऱ्या मंत्रामध्ये नेमकं देवाकडून काय मागितलंय? धियो यो न प्रचोदयात्. धी अर्थात बुद्धी. माझ्या मन बुद्धी चित्त ह्याला तू प्रकृष्टता दे, चांगली प्रेरणा दे. हे गायत्री मंत्रातूनही मागितलंय. हेच आपल्या सर्व ग्रंथांचा सार आहे. लक्षात ठेव. सत्यम परम धीमहि. आमची बुद्धी त्या परम सत्यामध्ये प्रतिष्ठित हो. भागवत असेल, शिवपुराण असेल. पंचाननम प्रबल पंच विनोदशीलम संभावये मनसी शंकरमादिदेव. आपलं मन बुद्धी चित्त त्या भगवंतामध्ये प्रतिष्ठित हो, ही अपेक्षा मैयाकडून मागायची असते. आमची बुद्धी ही भगवंतमय हो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. सगळं काही भगवंताला, भगवंताशी संबंध, सगळा संबंध जोडला जावा हे मैयाला मागावं. लक्षात ठेवा. नर्मदा माई बुद्धी शुद्ध करा. त्या असुराची बुद्धी शुद्ध होते आणि तो असुर नर्मदा माईच्या काठावर, तो गजासूर तपस्या करू लागतो. कसं तपस्या करू लागतो? नर्मदा माईच्या प्रभावाने मी या आसुरी योनीतून मुक्त झालो. तर नर्मदा माई ज्यांच्यापासून उत्पन्न झाली त्या भगवान शंकराचं तप करू लागतो. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. आपण एक भावना करूया की आपण नर्मदा माईच्या तीरावर आहोत. नियम असा आहे, जिथं कथा होते तिथं नर्मदा माईला यावं लागतं बघ. हे विशेष महिमा नर्मदा पुराणाचं आहे. म्हणून हे समजायचंच नाही की आपण पुण्यात आहोत, हे समजायचंच नाही की आपण चिंचवडमध्ये आहोत, हे समजायचं की आपण नर्मदा माईच्या काठावर आहोत. आज नर्मदा जयंती आहे. या नर्मदा जयंतीच्या पावन प्रसंगावर नर्मदा माईच्या दिव्य काठावर बसून आपण मानसिक तप करतोय, मानसिक जप करतोय अशी भावना करा. तुम्हाला तेच फळ प्राप्त होईल जे तुम्हाला नर्मदा माईच्या काठावर प्रत्यक्ष प्राप्त होणार. दीर्घकाळ जातो आणि जसं दीर्घकाळ जाऊ लागतो त्याची तपस्या परिपक्व होऊ लागते. भगवंताच्याही मनात करुणा येते आणि भगवंत कैलासावर निघतात. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय.
भगवान शंकर कैलासावरून त्याच्या नर्मदाबाईच्या तटावर निष्ठेने तपस्या केल्याने प्रसन्न होऊन त्याच्या समक्ष येतात. जसं समक्ष येतात भगवंताचं सुंदर ध्यान तो पाहतो, भगवंताचं सुंदर स्वरूप तो पाहतो आणि डोळ्याचं पारणं फिरतो. घडघड डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, वा आनंदाचे अश्रू वाहू लागतात. धन्य झालं माझं जीवन. असुर कुळामध्ये उत्पन्न होऊन सुद्धा नर्मदा माईच्या कृपेने माझी बुद्धी शुद्ध झाली, माझी तपस्या सिद्ध झाली, माझी भक्ती उपासना सिद्ध झाली आणि आज भगवान शंकरांचा प्रत्यक्ष मला प्राप्त झाला. भगवान शंकरांचं सुंदर स्वरूप पशूनां पतिं पाप नाशं परेशं गजेन्द्रस्य क्रुद्धिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्गांगवारि महादेवमेकं स्मरामि स्मरामि महादेवमेकं स्मरामि स्मरामि महादेवमेकं स्मरामि स्मरामि. भूत भावन कवळा होता, कर्पूर गौर भगवान शंकर प्रकट होतात. आनंद होतो. गजासुरा काय मागायचे ना? आता हे असुर राक्षस वगैरे हे सहसा भगवान शंकरांचीच तपस्या करतात. तर त्यांना ते जवळचे वाटतं. काय मागायचं माग बाग बेटा मग मोकळेपणाने. तो म्हणतो बस देवा, बुद्धी शुद्ध झाल्याचा परिणाम काय असतो, त्याचा परिचय काय असतो लक्षात. भगवंत ज्यावेळेस प्रकट होतात ना, भगवंत ज्यावेळेस कृपा करू लागतात त्यावेळेस काही मागायची इच्छा न होणे हे खरोखर बुद्धी शुद्ध झाल्याचं लक्षण आहे. वास्तविक परिपक्व भक्ती, परिपक्व उपासना, परिपक्व नामस्मरण याचं हे लक्षण आहे. तुम्ही एखाद्या निमित्ताने देवाचं तप करता ठीक आहे, पण खरोखर तुमचं तप, तुमची उपासना, तुमची भक्ती ही जर परिपक्व झालेली असेल तर सगळ्या इच्छा आकांक्षा शून्य होतात. बरं, ध्रुव बाळाचा प्रसंग ऐकताना तुम्ही कुठल्या निमित्ताने गेला होता तपस्येला? विमातेने सावत्र आईने अपमान केला म्हणून तपस्येला जातो आणि तपस्या झाली, भगवान प्रकट झाले तर देवाला काहीही मागत नाही. तपस्येला निघाला होता अपमानाचा बदला घ्यायचा आणि आता देव समोर आले तर अपमान विसरला, सगळं विसरलं. परं दृष्ट्वा निवर्तते. त्या परमात्म्याचं वास्तविक दर्शन झाल्यावर सगळं निवृत्त होतं. भिद्यते हृदयग्रंथिश्चिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावर. हे परिपक्व भक्तीचे लक्षण आहे. काही मागायची इच्छा होती. आता हा तर काही मागत नाही, पण किती बुद्धी शुद्ध व्हावी हो. हा असुर
पण हा असुर असून सुद्धा हा देवाला मागतो, देवा मला काही नको. देव म्हणतो ज्याला काही नको त्याला मी माझ्या जवळ ठेवतो. ज्याला काहीतरी पाहिजे ना त्याला देव ते देऊन मुक्त करतात. ठीक आहे बाबा, फॉर्मॅलिटी. पण ज्याला काही पाहिजे नाही देवाला त्याला स्वतःला द्यावं लागतं. भगवंत म्हणतात ठीक आहे, तू माझ्या सेवेत राहा, आजपासून तू माझा गण आहेस, असं म्हणून त्याला आपल्या टीम मध्ये घेतात तुमच्या भाषेत. आणि असं टीम मध्ये घेतात. बरं, आता ह्याची बुद्धी किती शुद्ध झाली पहा. भगवंताला म्हणतो गजासूर की खरोखर मोठा उपकार झाला. काय उपकार झाला? त्या गरुडाने मला मारलं नसतं, जर माझं प्रेत उचलून आकाशात नेलं नसतं, ते जर नर्मदेमध्ये पडलं नसतं, माझं शरीर दिव्य झालं नसतं, आसुरी योनीतून माझं ते शरीर मुक्त झालं नसतं, शरीर दिव्य झालं नसतं, तर माझी बुद्धी शुद्ध नसती झाली. बुद्धी शुद्ध नसती झाली तर मी तपस्या नसती केली. तपस्या नसती केली तर भगवंता तुमची प्राप्ती मला नसती झाली. म्हणून ना त्या गरुडाने माझ्यावर खरोखर उपकारच केला. बघा, बुद्धी शुद्ध झाली ना की राग राहत नाही, द्वेष राहत नाही, बदल्याची काम नाही. म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधता. क्रोधही राहत नाही, कामही राहत नाही, काहीच राहत नाही. तर होतं असं की आता यांची बुद्धी शुद्ध झाली. ज्या गरुडाने मारलं त्या गरुडाचे स्मरण करतो आणि तो म्हणतो की देवा तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही गरुडाचं नाव धारण करून तुम्ही इथं वास्तव्य करा. आणि भगवान शंकर तथास्तु म्हणतात आणि तिथं भगवान शंकर प्रतिष्ठित राहतात. त्या स्थानाचं नाव गरुडेश्वर भगवान की जय. असा त्या स्थानाचा इतिहास. आता लोक तिथं गरुडेश्वरला जातात, ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहतात. त्याच्या समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेलांची. त्याच्या अलीकडे असलेलं तेगेस्वामी महाराजांचं समाधी स्थान पाहतात. अरे पण ज्या महादेवामुळं, ज्या क्षेत्रामुळं त्या स्थानाचं नाव गरुडेश्वर पडलं, त्या गरुडेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जात. त्या गरुडेश्वराचं जर दर्शन केलं पाहिजे. छोटं स्थान आहे पण इतकं सुंदर स्थान आहे. आणि लक्षात ठेवा, एखादं स्थान छोटा असेल, एखादं देवस्थान ओसाड पडलेलं असेल तर त्याच्याबद्दल श्रद्धा कमी होता कामा नये. त्याचं वर्णन पुराणात आहे, त्याचं वर्णन शास्त्रात आहे, तर त्याच्या दर्शनालाही गेलं पाहिजे, आदराने दर्शनाला गेलं पाहिजे. म्हणून टेंबेस्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन करावं. अजून काही पर्यटन, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांच्या त्या मूर्तीचं वगैरे त्याचंही तिथेही भ्रमण करावं. पण गरुडेश्वर महादेवाचं दर्शन अजिबात चुकवू नये. लक्षात एक असे सुंदर स्थान आहे, असे अतिदिव्य स्थान आहे. पुष्कळ असे स्थान आहेत जे नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे, तर ते पाण्यात आता वाहून गेले. आता हे सरदार सरोवर डॅम असेल, अजून वगैरे जे काही पुलं म्हणा किंवा देश काळानुसार परिस्थिती बदलत असते. आता ज्या कुंडामध्ये, ज्या नर्मदा माईच्या कुंडातून बाणलिंगाची प्राप्ती होते असं सांगितलंय. जे उभे असतात ना नर्मदेश्वर, ते म्हणजे बाणलिंग असतात. आणि अशा बाणलिंगांची प्राप्ती होते असं सांगितलंय. ते धावडी कुंड ते आता बुडालेले. पण नर्मदेचा कुठलाही कोटा जरी घेतला तरी त्याच्यामध्ये नर्मदेश्वर रूपाने प्रतिष्ठित असतो. पण मुख्य ते बाणलिंग प्राप्तीचं ते स्थान होतं. ज्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांचं राज्य होतं ना, त्यावेळेस त्यांनी तिथं शिवलिंगाच्या निर्मितीचा कारखाना टाकला. तिथं सगळ्यांना प्रोत्साहित केलं. आपल्या ज्या लोककला असतील, आपले जे स्थानिक उद्योगधंदे व्यवसाय असतील, लक्षात ठेवा, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपण विदेशी ब्रँडच्या वस्तू घेतो, आपण बाकी अजून सगळं काही करतो, नको त्या ठिकाणी आपण पैशाचा विचार करत नाही.
अपात्र ठिकाण, पण आपले जे स्वदेशी उत्पाद आहेत ह्यांच्यासाठी आपण आग्रहाने प्रयत्न केला पाहिजे. लोकमान्य टिळकांपासून सगळे क्रांतिकारी सगळे महापुरुषांचा एकच आग्रह आहे, काय? स्वदेशीचा. अहिल्याबाई होळकरांनी आता पुष्कळ दुसरे कारागीर असतील, पण तिथले जे स्थानिक कारागीर होते त्यांना कारखाना टाकून दिला की बाबा हे नर्मदा पुराणामध्ये वर्णित, ते रेवाखंडामध्ये वर्णित असं एक क्षेत्र आहे आणि त्यामुळे इथं शिवलिंगांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणून त्या स्वदेशी उद्योगधंद्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं. असंच स्वदेशी कलाकृतीला सुद्धा प्रोत्साहित केलं पाहिजे. हा संकेत आपल्याला नर्मदा माईला द्यायचा आहे. म्हणूनच काल आपल्या नर्मदा पुराणामध्ये भरतनाट्यमाचा प्रयोग नर्मदा माईने घडवून आणला. आणि खरोखर सगळ्या मुलींनी इतकं छान प्रस्तुती केली, खूप आनंद वाटला बरं. आपलं पारंपरिक भरतनाट्यम असेल, कथ्थक असेल, अजूनही आपल्या काही कलाकृती असतील, ह्यांची जोपासना केली पाहिजे. जग हे आपलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण वेड्यासारखं विदेशी संस्कृतीच्या पाठीमागे वाहत जातो. आपल्याला उलट सुलट डान्स पाहिजे. काय असतो ते विदेशी डान्स मध्ये? तालही नाही, सूरही नाही, कसंही येण्यासारखं नाच. तुम्ही काल पाहिलं असेल भरतनाट्यमामध्ये एक पाय सुद्धा कसा ठेवावा, अजून हात सुद्धा कसा हलवावा, नृत्य झाल्यानंतर परत जायचे तर चलत सुद्धा पाऊल कसं टाकावं. अरे किती सखोल शास्त्र आहे नृत्यशास्त्र. आणि अशी समृद्ध वैभवशाली परंपरा लाभलेली आपण हे वेड्यासारखे गंध नसलेल्या लोकांचं आपण अनुकरण करतोय. नाही, भाग्य आहे महाराज. विदेशी लोक, आम्ही असे कित्येक लोक पाहिले, ते म्हणतात आम्हाला आम्हाला संस्कृत बोलायची आवड आहे पण आम्हाला शक्य होत. आम्हाला ना भारताचं शास्त्रीय गायन शिकायची आवड आहे पण आम्हाला ते शक्य होत, ते उच्चारच जमत नाही. सारे गमपदनिसा सुद्धा नीट म्हणताय. भारतीय कलाकृती असेल, भारतीय आपलं सगळं साहित्य असेल, यांना प्रोत्साहित करणं आवश्यक. अहिल्याबाई होळकरांनी तिथं धावडी कुंडाच्या तिथं नर्मदा पुराणामध्ये त्याचं नाव आहे बकावन क्षेत्र. आज त्याला बकावा असं म्हणतात, त्या गावाला, त्या क्षेत्राला, त्या स्थानाला. तर तिथं कारखाना काढला आणि तिथून शिवलिंग निर्मितीची ही जोरात प्रक्रिया सुरू झाली. आज तुम्ही जितके काही ज्योतिर्लिंग पाहता, आज तुम्ही जितके काही मोठे क्षेत्र पाहता महादेवाचे वगैरे, त्या सगळ्यांचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि सगळ्यांचा जीर्णोद्धार झाल्यावर तिथं नर्मदा माईमधून घेऊन तिथं नर्मदेश्वर प्रतिष्ठित झालेले आहे. त्याचं आज आपण दर्शन पूजन करतोय. लक्षात ठेवा, विशेष महिमा आहे. म्हणून कुठे तुम्ही रामेश्वराला गेलात, तिथल्या महादेवाला सुद्धा नमस्कार केल्यावर लक्षात ठेवा तो नर्मदेश्वर. पुष्कळ स्वयंभूलिंग सुद्धा हे कालाच्या क्रमामध्ये, कालाच्या ओघामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असतं. आणि अशा वेळेस तिथे काय प्रतिष्ठित करावं, तर तिथं नर्मदेश्वर प्रतिष्ठित करावा असं शास्त्र आहे. आणि त्यामुळे सगळीकडे काशीचं मंदिर तोडलं. आज तुम्ही काशीच्या मंदिरामध्ये जाता, तिथे पाणी घालता, ते काय? अहिल्याबाईंनी तिथं नर्मदेश्वर प्रतिष्ठित केलाय, तो जो गाभा आहे ते. लक्षात ठेवा. अशा सगळ्याच ठिकाणी असं आहे बरं. कारण की नर्मदा मातेचा महिमा असा आहे की प्रत्यक्ष देवाची सन्निधी हे प्रदान करणारी म्हणजे नर्मदा माई. नर्मदा मैया की, संत नारायण भगवान की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. होता असं एखाद्या आपण महापुरुषाच्या निमित्त एखादं क्षेत्र प्रसिद्ध होतं, नावलौकिकाला येतं, तिथं आपण जातो, तर तिथलं जे मूळ अधिष्ठान आहे त्याचं दर्शन अवश्य करावं. तुम्ही जर गरुडेश्वरला गेला तर तिथं अवश्य गरुडेश्वर महादेवाचं दर्शन करा. एकदा एक राजा शत्रूंच्या पीडेने खूप पीडित झाला, परास्त झाला, सगळं राज्य सोडून जंगलात पळावं लागलं. आणि जंगलात पळावं लागलं तर आला
नेमकं कुठं आला? नर्मदा माईच्या काठच्या जंगलावर आला. नर्मदा माईच्या काठावर सुद्धा पूर्वी खूप घनदाट असे जंगल आणि तिथं त्या जंगलांमध्ये सिद्ध महापुरुषांचा वास असायचा. बरं, आता आपल्याला एकच जंगल ऐकून माहितीये, शूलपाणीच, पण इतरही पुष्कळ वनांचं वर्णन. आता हे बकावन जे आहे ना, त्याला बकावा म्हणतात, हे त्या काळामध्ये अगदी वन होतं, जंगलच होतं. कालक्रमाने हे स्थान बदलत असतात होता असं. वनामध्ये सिद्ध महात्मे राहायचे, म्हणून पूर्वी परिक्रमावासांना आग्रह असायचा की तुम्ही पायी परिक्रमा करताय ना, तर त्या शूलपाणीच्या जंगलामधून अवश्य गेले पाहिजे. आता आम्ही ज्यावेळेस परिक्रमा केली 2014ला, तर त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं काही रामानंदी साधूंनी, हा मार्ग आहे आणि तुम्हाला शूलपाणीश मधून जायचं. आता आम्ही जसं जाऊ लागलो तसं तिथले जे आदिवासी लोक असतात त्यांना मामा म्हणतात, जे गेलेले आहेत त्यांना माहिती आहे. नर्मदा माईचे बंधू बनवतात ते. मला होतं असं की कोणी म्हणतात एकलव्याचे वंशज, जे काय असेल, पण आदरणीय सगळे आपली पूर्व आदिवासी समाजातले ते लोक. इतकी गरिबी, इतकी गरिबी, इतकी गरिबी. आज तरी खूप परिवर्तन झालेले आहे, पूर्वी खूप, खरंच खूप गरिबी होती. आणि त्या गरिबीमुळे ते जे कोणी येणं जाणं करायचे ते त्यांच्याकडून सगळं घेऊन टाकायचे. आता आम्ही अलीकडे परिक्रमा केल्यामुळे जास्त आम्हाला काही हे झालं नाही, पण मुद्दामून आम्ही गेलो होतो. तर एका ठिकाणी रात्री थांबलो, तर झोपायला पण थांबलो. आता झोपडी, तर घराच्या बाहेर ओसरी, आणि ओसरीवरच वळकटी टाकून तिथं झोपलो. आणि सकाळी उठलो, आवरलं, आता स्नान झालं, पूजा झाली, नर्मदा माईची नर्मदा अष्टकम झालं, नर्मदा माईची आरती झाली आणि निघालो. पूर्वीच्या काळी तर कसं होत असेल माहित नाही. ते म्हणले, महाराज ये जो सब सामान है ना, यही पे रखना है, और पैसे वैसे कुछ काहीतरी मला वाटतं त्यावेळेस 70 रुपये होते माझ्या. ते सगळे ते सामान, हे सगळं, बोला नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया असं म्हणून गेलं. आता पुढं होतं सगळं, मिळतं गोष्टी, पण असे अनुभव आतापर्यंत येत होते. खूप, खरंच खूप गरिबी होती. आणि धन्य एक एक कसे सिद्ध महापुरुष झाले बघा. स्वनाम धन्य. शूलपाणीचं वर्णन आलं आणि लखनगिरी बाबांचं नाव नाही आलं तर मन लागत नाही. लखनगिरीजी महाराज की जय. ते सुद्धा परिक्रमा करत आले होते. तिथं त्या शूलपाणीच्या जंगलात तिथून जात होते. त्यांना सुद्धा सगळं लुटलं. आता हे तर आमचं, आम्ही जे सांगतो ते खूप सौम्य आहे. त्या आधीची लुटमार म्हणजे ती खूपच भयंकर असेल. अंगावरच्या कपड्यासहित सगळं घ्यायचे. बरं, आत्ताची गोष्ट ही काही वर्षांपूर्वी आमचे सासरे परमपूज्य गुरुवर्य अनंत महाराज बेलगाव, श्रेष्ठ संत आहे, श्रेष्ठ कथाकार आहेत. त्यांनी नर्मदा परिक्रमा पायी केली. त्यावेळेस अक्षरशः, आता त्यांच्या अंगावर चांगलं धोतर आणि शुभ्र उपरण होतं. शर्टही नव्हता, बनेने नव्हती, फक्त उपरण आणि धोतर. आता ते सुद्धा त्या गरिबांना, ते सुद्धा त्या आदिवासी लोकांना अप्रूप वाटू लागलं की ते शुभ्र कपडा आहे. त्यांनी अक्षरशः तो काढून घेतला आणि ह्यांनी देऊन टाकला आणि पुढे लंगोटीवर आले. आणि त्यावेळेस तो संकल्प केला, जो आजपर्यंत ते संकल्प पालन करतात. भागवत कथा करतात तर रुक्मिणी स्वयंवराला जो काही कपडा येईल, जे काही अलंकार येतील, जे काही अजून काही उत्सवाचं जी सामग्री येईल, ती सगळीच्या सगळी सामग्री घ्यायची आणि नर्मदा माईच्या काठी गरिबांना वितरण करायची. हा नियम त्यांनी घेतला. लक्षात
आता मागच्या वर्षीच आम्ही ती यात्रेला गेलो होतो, ते सगळं वितरण वगैरे करून आलो. इतका आनंद त्या लहान लेकरात. त्यांनी चांगल्या चांगल्या साड्या कधी पाहिलेल्या नसतं, भारीचं काही कपडे असतील, कोरे कपडे सुद्धा पाहिलेले नसतं. असं पूर्वी होतं, पण आता खूप परिवर्तन. लखनगिरी बाबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस आदर्श साधू कसा असतो पहा, परमार्थिक माणूस कसा असतो पहा. राग नाही आला की माझं झालं ना, माझी परिक्रमा एकदा होऊन जाऊ द्या, मग बघतोच यांच्याकडे. असं कधी करू नये बरं, लक्षात ठेवा. एखाद्या ठिकाणी व्यवस्था वगैरे नाही झाली तर ते परत आपले असतात काही त्याची चर्चा करा. अरे तीर्थक्षेत्र असल्यावर सगळंच असतं तिथं. अहोमृतम स्वनम श्रुतम महेश केश जातटे, सगळ्याच प्रकारचे लोक असतात. असं शंकराचार्य म्हणतात की रात सूत वाडदेशु पंडिते शठे नटे. सगळेच लोक तिथं बिल्लई आहे, तिथं आदिवासी आहे, तिथं ज्ञानी आहे, तिथं पंडित आहे, तिथं शठही आहे, तिथं नट आहे. सगळेच लोक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक असतात. पण आपल्याला लोकांना नाही पाहायचं, आपल्याला लोकेश्वरी असणाऱ्या नर्मदाबाईला पाहायचे. लक्षात होतं असं. लखनगिरी महाराज आता ते सगळं उठल्या जातात वगैरे, त्यांची परिक्रमा पूर्ण होते. त्याच्यानंतर आयुष्यभर तिथंच वास्तव येतात, तिथंच आश्रम बनवतात आणि तिथंच राहून त्या लुटलेल्या लोकांची सेवा करू लागतात. अरे हे आपलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्मातला कुठलाही समाज उपेक्षित राहणार नाही त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी. आपण गरिबांकडे दुर्लक्ष केलं, आपण वंचितांकडे दुर्लक्ष केलं, याचा परिणाम काय झाला? इसाई मिशनरीज घुसल्या आणि सगळीकडे धर्मांतरण करू लागले. आजही असे ठिकाण आहे की तिथं धान्याचे पोते देऊन धर्मांतरण केले जातं. फक्त धान्याचे पोते देऊन. किती गरिबी असेल विचार कर. आता ज्याच्या पोटात अन्न नाही त्याला काय देवाशी मतलब आहे, धर्माशी मतलब आहे? म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, वेदांत ऐकवायचं आहे ना तर जे मूलभूत सुविधांनी संपन्न आहे अशाने वेदांत ऐकवा. भारतामध्ये वेदांतापेक्षा आधी सेवेची गरज आहे. म्हणून रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून जागोजागी सेवेचे प्रकल्प विवेकानंदांनी उभारले. बरं होतं असं. लखनगिरी बाबा सगळं काही सोडून तिथं आश्रम आहे आणि सिद्ध महात्मे होते. बरं आता ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे, अर्धी दाढी पांढरी, अर्धी दाढी काळी, अर्धे केश हे पुरुषासारखे, अर्धे स्त्रीसारखे, अर्ध नारीश्वर असंच म्हणायचे. बरं चांपेय गौरार्ध शरीर काय, दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. म्हणून अर्धनारीश्वर त्यांना म्हणायचे. खूप सिद्ध श्रेष्ठ संत होते, खूप सात्विक सेवा करायचे. होतं असं. आणि नर्मदा काठचे जे संत असतात त्यांच्यामध्ये सिद्धी स्वाभाविक आहे. सिद्धीचं कुतूहल कदाचित आपल्याला असेल, पण तिथल्या साधू संतांना सिद्धी सहज आहे. खास करून ज्यावेळेस भंडारा वगैरे काही असतो, मोठं अन्नदान वगैरे काही असतं, आणि ज्यावेळेस काही अन्न संपतं, काही संपतं, तूप संपतं, काही संपतं, काय करतात तुम्ही संत?